नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इंग्रजीचं 4th लेसन 1.4 द स्टोरी ऑफ टी ही पाहणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाचं पान नंबर 18 काढा. हॅलो, बोला बोला. हॅलो, बोला. कशाचं? हा 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 बर हा हा बरोबर. हो हो भरून टाका ना आज. चालेल चालेल बर ठीक बर. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 17 द स्टोरी ऑफ टी. तर या स्टोरीचं द स्टोरी ऑफ टी म्हणजेच चहाची गाथा. गाथा म्हणजे गोष्ट. तर चला आपण स्टोरीला लाइन टू लाइन मीनिंग पाहूया. लेट अस बिगिन with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? या पहिल्या 3 ओळींमध्ये लेखकांनी या स्टोरीला प्रश्नाने सुरुवात केलेली आहे. लेट अस बिगिन with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? म्हणजे पाण्याच्या खालोखाल सर्वत्र सर्वात जास्त प्यायलं जाणारं कोणतं पेय आहे त्याचं नाव सांगा, अशा प्रकारचा प्रश्न लेखकांनी सुरुवातीलाच विचारलेला आहे. आणि मग त्याचं उत्तर म्हणजे पाण्याच्या खालोखाल जे प्यायलं जाणारं पेय असेल तर ते म्हणजे चहा. आणि म्हणून ही चहाची गाथा, चहाची गोष्ट आज आपण शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला तर सुरुवात करूया. परहॅप्स मेनी ऑफ युअर हॅव guess the answer. The most popular beverage in the world is tea, the fresh aromatic brew with which people like to begin their day. It has a refreshing astringent flavor. It is actually made by brewing, that is by infusing in boiling water the leaves and shoots of a plant whose botanical name is Camellia sinensis. The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. In this passage, the writer says that perhaps many of you have
गेज द आन्सर. तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित याचं उत्तर ओळखलेलं असेल की पाण्याच्या खालोखाल प्यायलं जाणारं पेय म्हणजे काय. तर तुम्ही त्याचं उत्तर ओळखलेलं असेल. जगातील सर्वाधिक लोकप्रिय असं पेय म्हणजे फ्रेश aromatic brew with which people like to begin their day. It has refreshing astringent flavor. It is actually made by brewing. तर मित्र हो, जगातील सर्वाधिक लोकप्रिय असं पेय म्हणजे फ्रेश. फ्रेश म्हणजे ताजा. एरोमॅटिक ब्र्यू सुगंधी. विथ which people like to begin their day. आणि दररोज म्हणजे वाफाळता चहा ज्याचा आस्वाद घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करायला लोकांना आवडतं. आणि चहाला अतिशय उत्साहवर्धक आणि कडक असा स्वाद असतो. खरं म्हणजे कॅमेलिया सिनेन्सिस या बोटॅनिकल शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या चहाच्या झुडपाची पाने म्हणजे कॅमेलिया सिन्सेस, द लीव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड. झुडपाची पाने, पत्ती आणि कोंब याची भुकटी पाण्यात उकळून गाळून हा चहा तयार केला जातो. चहाची पाने सर्वप्रथम ड्राईड म्हणजे वाळवली जातात. cured and processed before they are packed and sold to us. स्वच्छ केली जातात आणि मग त्यावर प्रक्रिया करून ती नीट हवाबंद करून आपल्याला ती सोल्ड म्हणजे विकली जातात. सोल्ड टू अस म्हणजे आपल्याला ती विकली जातात. असा या पॅसेजचा लाइन टू लाइन मीनिंग आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट पॅसेज, कॅमेलिया सिन्सेसिस is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Tea plants require at least 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soils. Many of the world's best tea estates are located on hill slopes at elevations of up to 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. Camellia sinensis ही उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. चहाच्या झुडपाला वर्षातून कमीत कमी 100 and 125 सेंटीमीटर्स ऑफ रेनफॉल म्हणजे 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस लागतो. रेनफॉल अ इयर अँड प्रिफर ऍसिडिक सॉइल्स. पाऊस लागतो आणि त्याला रुजवण्यासाठी म्हणजे चहाचं उत्पादन किंवा चहाचं बी रुजवण्यासाठी आम्लता, ऍसिडिक सॉइल्स म्हणजे आम्लता असलेल्या मातीची तिला आवश्यकता असते. जगातील कित्येक सर्वोत्तम चहाचे मळे हे 1500 मीटर उंचीवर 15 म्हणजे 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. तर अशा या 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर बसवलेले असतात म्हणजे चहाचे जे मळे आहेत. चहा हा आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या भागामध्ये का पिकत नाही तर याला कारण आहे. कारण चहाचं उत्पादन येण्यासाठी 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर असे ते चहाचे मळे वसवलेले असतात. आणि असं म्हणतात की चहाच्या वनस्पतींची वाढ मंद गतीने होत असते
आणि या उंचीवर त्याचा स्वाद सुगंध अधिक होत असतो. फ्लेवर फ्लेवर म्हणजे रिचर फ्लेवर म्हणजेच त्याचा स्वाद सुगंध हा अधिक होत असतो आणि म्हणून या ठिकाणी हा चहाचं पीक घेतलं जातं. नेक्स्ट पॅसेज. when the plants mature, only the top 1-2 inches 1-2 inches of the plant are peak, and these buds and leaves are called flushes. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season, left to grow on its own. The tea plant may actually grow into a small tree, but in all gardens, the plants are pruned and kept at a height of about 3 feet in bracket waist high to enable easy plucking of the leaves. Easy plucking of the leaves. वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यावर टोकाकडील फक्त 1-2 इंचाचा भाग खुडला जातो. बड बड म्हणजे कळ्या, कळ्या आणि पानांना म्हणजे बर्ड्स अँड लीव्ज, कळ्या आणि पानांना म्हणजे फूट किंवा कोळी पालवी असं देखील म्हटलं जातं किंवा म्हणतात. ऐन सुगीच्या मोसमात plant may actually growing into a small tree, but in all tree garden the plants are pruned and kept at a height about 3 feet. ऐन सुगीच्या मोसमामध्ये दर 7 ते 10 दिवसांनी अशी नवी पालवी फुटत असते. या वनस्पतीला जर नैसर्गिकरित्या वाढू दिलं नाही आणि नैसर्गिकरित्या वाढू दिलं तर चहाचे झुडूपे एखाद्या छोट्या झाडा एवढे मोठे उंच होऊ शकते. हा म्हणजे छोटं जे झाड असतं तर एवढं मोठं ते उंच देखील होऊ शकतं. परंतु सर्व चहाच्या मळ्यात झुडपांना अगोदरच छाटून साधारणतः 3 फुटापर्यंत त्यांची उंची ठेवली जाते. म्हणजे 3 फूट त्याची उंची ठेवली जाते आणि 3 फूट त्याची उंची ठेवली म्हणजे साधारणतः कमरे एवढे, आणि ज्यामुळे चहाची पानं खुलणं सोपं जातं आणि म्हणून 3 फुटाच्या वरती हे चहाचं जे झाड आहे तर ते वाढू दिलं जात नाही. नेक्स्ट पॅसेज. The teas we buy are usually classified according to their leaf size. Accordingly, we have one Assam type of tea characterized by the largest leaves. Number 2, China type characterized by smallest leaves, and 3, Cambod characterized by leaves of intermediate size. आपण जो चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानांच्या आकाराप्रमाणे म्हणजे क्लासिफाय अकॉर्डिंग टू देअर लीफ साइज, म्हणजे चहाच्या पानांच्या आकाराप्रमाणे त्याची विभागणी आणि त्याची म्हणजे क्लासिफाय गटवारी केली जाते आणि त्यानुसार एक सर्वात मोठी पाने असणारा आसाम चहा, सर्वात मोठी पाने असणारा आसामचा चहा, सर्वात लहान पाने असणारा चीनी चहा आणि मध्यम आकाराची पाने असलेला कंबोड चहा असे 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. We have 3 very distinct and different tea growing regions in India. Each of these regions is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength, and flavor. The 3 regions are Darjeeling in northeastern India, Assam in for northeast India,
and Nilgiris in South India. आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि विभिन्न अशी ठिकाणे आहेत. यापैकी प्रत्येक ठिकाणी तिथे तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव, गंध, कडकपणा आणि स्वाद या अद्वितीय गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. ही 3 ठिकाणे म्हणजे भारताच्या, म्हणजे हा जो दार्जिलिंगचा चहा आहे, दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. नॉर्थ ईस्टर्न इंडिया म्हणजे नॉर्थ ईस्टर्न इंडिया, भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग. त्याच्यानंतर सेकंड आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया. आसाम म्हणजे ईशान्य भारतातील आसाम, नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजे ईशान्य दिशा, आणि अशा या नॉर्थ ईस्ट इंडिया, ईशान्य भारतातील आसाम, आणि निलगिरीज इन साऊथ इंडिया आणि दक्षिण भारतातील निलगिरी, अशी ही 3 आपल्या भारतातील चहाची म्हणजे चहासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणं आहेत. नेक्स्ट, मोस्ट पीपल एग्री that it is a refreshing drink. It contains no carbohydrates, fat or proteins. What gives tea it is a special and distinctive flavor is theanine as well as caffeine, and which give the drink its stimulating quality. चहा हे उत्साहवर्धक पेय आहे. हे जवळपास सर्वजण मान्य करतील. त्यात कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके नसतात. कंटेन नो कार्बोहायड्रेट्स, फॅट कर्बोदके नसतात, मेद किंवा प्रथिनेही नसतात. म्हणजे चहामध्ये कर्बोदके नाहीत, मेद नाही, फॅट म्हणजे मेद, आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिने देखील चहामध्ये नसतात. चहातील थिनाइन आणि कॅफिन या घटकांमुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो, आणि ज्यामुळे हे पेय उत्तेजक बनते. नेक्स्ट, and how and when did people first begin to drink tea? An amusing story has come down to us from Chinese legends. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. Just then, a few leaves from a nearby tree blew into the boiling water. The water immediately changed color. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poison. सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावे असा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. चीनी परंपरेमध्ये एक रंजक अशी अम्युजिंग स्टोरी म्हणजे दंतकथा चालत आलेली आहे, आणि त्यानुसार कृषी आणि वैद्यक शास्त्राचा प्रणेता, ज्याला फादर म्हणजे पिता चीनचा सम्राट शेनॉंग प्रवास करीत होता, त्याचा एक नोकर
राजासाठी पिण्याचे पाणी उकळीत होता आणि त्यावेळी जवळच्या एका झाडाची काही पानं उडून त्या पाण्यात पडली. त्याबरोबर पाण्याचा रंग बदलून गेला. तो पाणी प्यायल्यावर त्या तयार झालेल्या पेयाचा उंची स्वाद आणि ताजेपणा अनुभवल्यावर राजा चकित झाला. त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या कमालीच्या स्वादामुळे उल्लसित होऊन राजाने त्याचा आणखी तपास केला आणि त्याला शोध लागला की चहामध्ये आणखी बरेच औषधी आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत आणि काही विषांवर रामबाण उपाय म्हणूनही त्याचा वापर होऊ शकतो. पॉइझन म्हणजे काय? विष. आणि अशा या विषांवर देखील रामबाण असा उपाय म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो, त्याचा वापर होऊ शकतो असं त्या राजाला समजलं आणि तेव्हापासून चहा म्हणजे लोक पिऊ लागले किंवा त्या चीन मधली लोक चहा प्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट, yet another legend tells us that it was a Buddhist monk named Buddhi monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. After considerable search and trial, he found that shaving leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. It was he who introduced tea among his disciples in China. It is said that Japanese priests studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. In fact, the story goes that the Chinese Emperor Hui Huizong was so taken up with tea and that he set up research into the best tea. आणखी एका दंत कथेनुसार बोधिधर्म नावाचा एक गौतम भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा पेय म्हणून वापर केला आणि त्याला प्रार्थना आणि ध्यान धारणा करण्यासाठी दीर्घकाळ जागे ठेवणारी आणि सतर्क राहण्यास मदत करील अशा एका औषधी वनस्पतीच्या शोधामध्ये तो होता. बऱ्याच संशोधनानंतर आणि चाचण्यांनंतर त्याच्या लक्षात आलं की चहाच्या झुडपाची पाने उत्तेजक असतात आणि ती चावून खाल्ली तर बराच काळ ताजे तवाने वाटते आणि जागे राहता येते. आणि त्यानेच आपल्या चीनी शिष्यांना या चहाची सर्वप्रथम ओळख करून दिली. असं म्हणतात की चीन मध्ये बौद्ध गुरूंकडे ते जपानी धर्मगुरू शिकत होते. त्यांनी मायभूमीला परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्या बरोबर नेली. तुर्की व्यापाऱ्यांनी देखील मंगोलियाच्या सीमेवर चहाचा सौदा करायला सुरुवात केली. किंबहुना एक कथा तर असं सांगते की चीनी सम्राट हुईसंग तर चहाने एवढा प्रभावित झाला होता की त्याने सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले आणि चहा तयार करणे आणि चहा स्वाद चहापान स्पर्धांचेही आपल्या दरबारामध्ये त्याचं आयोजन केलं. आणि त्याच्यावर चहाचा इतका पगडा होता की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावलेलं आहे हेही त्याच्या लक्षात आलेलं नाही. Whisking methods and also hosted tea making and tea tasting tasting tournaments in the court. So
tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. तर पहा, म्हणजे सर्वोत्तम चहाची निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केलं आणि चहा तयार करणे, चहा स्वाद, चहापान म्हणजे टुर्नामेंट म्हणजे स्पर्धा, टी टेस्टिंग. तर असा हा चहाचा स्वाद चहापान स्पर्धांची आपल्या दरबारामध्ये त्याने आयोजन केलं. इन द कोर्ट, इन द कोर्ट म्हणजे त्याच्या दरबारामध्ये. अँड सो टी माइंडेड म्हणजे त्याच्यावर चहाचा इतका पगडा होता, was he that he failed to notice that Mongolia and actually taken over his empire. आणि मंगोलियाने आपलं साम्राज्य बळकावलेलं आहे. म्हणजे इतका पगडा होता की मंगोलियाने आपलं साम्राज्य देखील बळकावलं आहे, हेही त्याच्या लक्षात आलेलं नाही. नेक्स्ट, thus the habit of brewing tea spread to Japan, Europe and England, where it became a fashionable and popular drink among the people. अशा रीतीने चहा पिण्याची प्रथा जपान, युरोप अँड इंग्लंड आणि इंग्लंडमध्ये पसरली. पाहता पाहता चहापान इतकं प्रचलित झालं की ते अद्ययावत पेय म्हणून लोकप्रिय झालं. नेक्स्ट पॅसेज. हाऊ डिड दिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम? द चायनीज कॅरेक्टर टी यू वॉज फर्स्ट यूज इन अर्ली inscriptions to describe tea, but later a new character ch was developed to refer specially to tea, and the word cha is now sometimes used in English to refer to China tea. And as we all know, it is very close to the Hindi word chaha, chai, which is used all over India to refer to tea. या जादुई पेयाला याचं हे नाव कसं पडलं असावं? प्राचीन कोरीव लेखात चहाचं वर्णन करण्यासाठी टी यू हे चीनी अक्षर प्रथम वापरलं गेल्याचे दिसते. म्हणजे इंग्रजीचं टी आणि यू हे चीनी अक्षर प्रथम वापरले गेल्याचे दिसते. मात्र नंतर CHA चा म्हणजे CHA चा हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. चा हा शब्द आता चीनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधी कधी वापरला जातो आणि तो शब्द संपूर्ण भारतात चहाला ज्या नावाने ओळखले जाते त्या आपल्या चाय CHAI चाय या हिंदी शब्दाच्या फारच जवळचा आहे. 2 कप चाय म्हणजे 2 कप चाय किंवा 2 कप चाय असं आपण हिंदीमध्ये म्हणतो, म्हणजे चाय. तर हा जवळचा या हिंदी शब्दाच्या फारच जवळचा आहे हे आपल्याला माहित आहेच. नेक्स्ट, हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? आता भारतामध्ये हा चहा कसा आला, चहा भारतात प्रथम कसा आला, तर ते पुढे पहा. Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantations in the 19th century. In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea
plants growing wild in the upper Brahmaputra valley. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. तर आपल्या भारतामध्ये चहा कसा आला तर हिस्टोरियन्स थिंक म्हणजे इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ती ज्ञात आहे इन सिन्स एन्शियंट टाइम्स म्हणजे अतिशय प्राचीन काळापासून आपल्याकडे ती ज्ञात होती. पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचे पेय म्हणून पाहिले जात नव्हतं. तर 1770च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीन मधून बिया आणून भूतान आणि आसाम मध्ये चहाची लागवड करण्याचं अनेक अयशस्वी प्रयत्न केले. हे प्रयत्न जरी अयशस्वी ठरले तरी मात्र ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातील म्हणजे ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाचे मळे अफाट वाळतात आणि असा वनस्पती शास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांना 1823 मध्ये शोध लागला आणि 1838 सालच्या मे महिन्यात पहिला भारतीय चहा आसाम मधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला आणि तेव्हापासून जगातील आघाडीच्या चहा उत्पादकांमध्ये भारताचं स्थान म्हणजे भारताने स्थान प्राप्त केलेलं आहे. आणि चहा प्रेमी असा दावा करतात की चहामुळे जो आपण कॅन्सर म्हणतो म्हणजे कर्करोगाचा धोका देखील कमी होतो. आणि म्हणून या ठिकाणी इंग्लंड फॉर पब्लिक सेल अँड सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. तर असा हा चहा आणि कर्करोगाचा धोका कमी करतो किंवा कर्करोगाचा धोका कमी होतो. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर रक्तदाब आटोक्यात राहतो, शरीरातील विषाणूंशी लढतो आणि खरोखर चहामुळे आपले आयुष्यमान वाढण्यास देखील मदत होते. and tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer. कॅन्सर म्हणजे काय? कर्करोगाचा धोका कमी होतो. कंट्रोल ब्लड प्रेशर रक्तदाब आटोक्यात राहतो. फाईट व्हायरस इन आवर बॉडी जो विषाणू आहे शरीरातल्या विषाणूंशी तो लढतो. आणि आता नुकताच जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की म्हणजे ठराविक वेळानंतर गरम पेय घ्या म्हणजे आपल्याकडचे भारतीय लोक या कोरोनावर मात करण्यासाठी चहा म्हणजे 1-2 तासांनी गरम पेय म्हणून चहा घेत आहेत आणि त्याचा देखील अशा हा विषाणूंशी तो लढतो आणि खरोखरच चहामुळे आपलं आयुष्यमान वाढण्यास मदत होते. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेले दे कॅन डॅमेज अवर बॉडी. विद्यार्थी मित्रांनो कंट्रोल ब्लड प्रेशर fight virus in our body and actually help us live longer. Our body produces chemical called free radicals and they can damage our body and our health. Tea contains antioxidant called flavonoids. Scientists believe these help to protect our system against free radicals. आणि अशा पद्धतीने तर चहा आहे म्हणजे आपलं आयुष्यमान वाढवण्यास मदत होते. आपलं शरीर काही रसायने तयार करते म्हणजे केमिकल कॉल्ड फ्री रॅडिकल्स अँड दे कॅन डॅमेज. आणि ज्यांना मुक्त मुलके फ्री रॅडिकल्स असे म्हणतात ती आपल्या शरीराला आणि प्रकृतीला हानी पोहोचू
शकतात. चहामध्ये फ्लेवोनाइड नावाची काही अँटीऑक्सिडंट असतात. शास्त्रज्ञांच्या मते ही अँटीऑक्सिडंट त्या फ्री रॅडिकल्स पासून आपल्या शरीर संस्थेचे रक्षण करत असतात. नेक्स्ट, फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव with friends in many countries around the world. Tea drinking is an important social occasion. अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळी सोबत पिण्याचे एक आवडीचे पेय आहे. आज आपल्या देशामध्ये आपल्याकडे अतिथी देवो भव म्हणजे आपल्याकडे जर कोणी पाहुणे आले तर प्रथमतः पाणी दिल्यानंतर चहा हे पेय दिले जाते. म्हणजे एवढा तो लोकप्रिय झालेला आहे. आणि असा हा चहा मित्रमंडळी सोबत पिण्याचे एक आवडीचं पेय आज झालेला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये चहापान हा एक अति महत्वपूर्णचा असा एक सामाजिक प्रसंग किंवा निमित्त समजलं जातं. जसं आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांसाठी अतिथींसाठी एक सामाजिक प्रसंग किंवा निमित्त म्हणून ते समजले जाते. जपान, चायना, रशिया and Korea have special tea ceremony and traditions. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. जपान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहा पानाची खास परंपरा आहे. ट्रॅडिशनल म्हणजे स्पेशल टी सिरेमनी अँड ट्रॅडिशन. सिरेमनी म्हणजे समारंभ. तर अशा या चहा पानाचे सोहळे आयोजित केले जातात. या सोहळ्यामधून लोक चहा पानाचा आनंद लुटतात आणि त्याच्या खास चवीचा सुगंधाचा आस्वाद घेणे हा त्यांच्यासाठी एक विरंगुळा असतो. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब वेअर दे गो every week to take part in the tea ceremony. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions and that are closely associated with their religions. They say it is healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. It is reduces loneliness and calms your heart. It is a comfort in everyday life. हा विद्यार्थी मित्र, तर जपान मधील अनेक लोक हे चहा संघाचे क्लब सभासद असतात. म्हणजे जशी बोस्टन टी पार्टी आपल्याकडे देखील प्रसिद्ध आहे आणि असे हे जपान मध्ये लोक चहा संघाचे म्हणजे जसा एखादा खेळाचा संघ असतो, क्रिकेटचा संघ असतो, तसे या जपानमध्ये चहा संघाचे क्लब सभासद असतात. चहा संघाचे सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभामध्ये भाग घेण्यासाठी जातात. जसं एखादं फंक्शन असतं तर तसं जपानमधील लोक असे चहाचे काही समारंभ आयोजित करतात आणि असा या समारंभामध्ये भाग घेण्यासाठी ते जपानी लोक जात असतात. सामान्य लोक देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणजे असोसिएटेड विथ द रिलिजियस टी अँड दे से इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक. तर धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे पाहतात. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे चहा हे एक अनेकोत्तम गुणांनी युक्त, परिपूर्ण असे आरोग्यपूर्ण, मनोरंजक आणि उत्तेजक पेय आहे. ते तुमचा एकटेपणा घालवतं. म्हणजे जर आपण घरामध्ये एकटे असू तर अशा वेळेस चहा घेतल्यानंतर माणसाला ताजेतवाने वाटते आणि आल्हाददायक वाटते, मनोरंजक आणि असं हे उत्तेजक पेय असणार म्हणजे उत्तेजकता निर्माण करणारं ते पेय आहे. ते तुमचा एकटेपणा घालवतं आणि मनाला काय देत असतं? शांती. लोनलीनेस रिड्यूस. लोनलीनेस म्हणजे एकटेपणा घालवण्यासाठी. अँड काम, शांतता. काम युअर हर्ट, म्हणजे मनाला शांतता देते. हर्ट या ठिकाणी म्हणजे मनाला शांतता देते.
and it is a comfort in everyday life. आणि दैनंदिन जीवन कसं होतं, सुखावं ते करते आणि म्हणून चहाला एवढं महत्व प्राप्त झालेलं आहे. पुढे नेक्स्ट, मेनी कोरियन्स टुडे स्टिल हॅव टी ceremonies for important occasions including special birthday and anniversaries. स्पेशल बर्थडे अँड अॅनिव्हर्सरी. अनेक कोरियन, कोरियन म्हणजे काय, कोरियन लोक, अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस आणि जयंत्या यासारख्या म्हणजे हॅव टी सिरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ऑकेजन, महत्वपूर्ण असे काही प्रसंग, इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडे अँड अॅनिव्हर्सरीज. म्हणजेच अॅनिव्हर्सरी म्हणजे काय, जयंत्या, महत्वाच्या प्रसंगाच्या वेळी चहाचे सोहळे आयोजित करतात. त्याचबरोबर हे कोरियन लोक वाढदिवस आणि जयंत्या यासारख्या काही महत्वाच्या प्रसंगी, महत्वाच्या प्रसंगाच्या वेळी चहा सोहळे आयोजित करीत असतात किंवा आयोजित करतात. नेक्स्ट पॅसेज, इन मोस्ट एरियाज ऑफ चायना the tea is made in a small clay teapots. At tea ceremonies, cups are only half filled. The Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and affection. चीन मधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या म्हणजे स्मॉल क्ले टीपॉट, क्ले म्हणजे माती आणि स्मॉल क्ले टीपॉट्स म्हणजे मातीच्या भांड्यांमध्ये चहा बनवला जातो. आज आपण जो पातेलीमध्ये किंवा चहाचं जे भांड असतं तर त्याच्यात बनवतात, परंतु छोट्या छोट्या मातीच्या भांड्यांमध्ये चीनमध्ये कारण ती चीनी मातीची भांडी आहेत, चीनमध्ये चीनी मातीची भांडी आहेत आणि अशा याच्यावर तो चहा बनवला जातो. या चहाच्या सोहळ्यामध्ये कप्स आर ओनली हाफ फिल, म्हणजे पेले अर्धेच भरले जातात चहाच्या सोहळ्यामध्ये. जसं आज आपल्याकडे येणारा पाहुणा त्याला आपण म्हणतो की चहा घ्या आणि मग चहा घेतल्यानंतर हाफ चहा देतो, तसं या चहाच्या सोहळ्यांमध्ये पेले अर्धेच भरलेले असतात, भरले जातात, कारण कपाचा उर्वरित अर्धा भाग हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असतो. हाफ फिल, द चायनीज believe that the rest of the cup must be filled with friendship and affection. फ्रेंडशिप म्हणजे मैत्री आणि अफेक्शन म्हणजे स्नेहाने तो भरलेला असतो आणि म्हणून असा कपाचा उर्वरित अर्धा भाग हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असे चीनी लोक मानतात. इन रशिया टी इज मेड अँड सर्व इन samovars, a special Russian tea kettle made of metal. रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या समोवार्स नावाच्या खास रशियन चहाच्या किटलीतून तो दिला जातो. पूर्वी आपल्या घरांमध्ये देखील चहाच्या किटल्या असायच्या, आज ती वापरत नाहीत, परंतु पितळी म्हणजे पितळी धातूपासून बनवलेल्या किटली पाहायला मिळायच्या आणि आता तशा प्रकारच्या किटली या रशियामध्ये आहेत आणि रशियन चहाच्या किटली म्हणजे तो किटलीतून दिला जातो. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी such as lotus tea and jasmine tea. व्हिएतनाम नावाचा देश, तर अशा या व्हिएतनाम मध्ये लोटस म्हणजे काय, म्हणजे कमळाच्या फुलांचा चहा. व्हिएतनाम मध्ये कमळाच्या फुलांचा चहा आणि जास्मिन म्हणजे जाईच्या फुलांचा चहा यासारखे विशेष चहाचे प्रकार बनवले जातात. म्हणजे जसा जास्मिन टी, लोटस टी, तर असा हा व्हिएतनाम मध्ये कमळाच्या फुलांचा चहा, जास्मिन, जाईच्या फुलांचा चहा यासारखे विशेष चहाचे प्रकार या व्हिएतनाम मध्ये बनवले जातात. इन जपान
tea is made using powdered green tea called matcha किंवा मेचा, called mecha. The tea is mixed with boiled water using a bamboo whisk and served in small bowls. जपानमध्ये मेचा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. मेचा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. उकळत्या पाण्यामध्ये बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात. जसा आपण चहा मिसळण्यासाठी चमच्याचा वापर करतो तसा या ठिकाणी म्हणजे या बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाडग्यामध्ये, बाउल म्हणजे काय, वाडगा, बांबू व्हिस्क म्हणजे या ठिकाणी बांबू व्हिस्क म्हणजे काय, बांबूच्या काठीने व्हिस्क हा शब्द घेतलाय. अँड सर्व इन स्मॉल बाउल्स, आणि छोट्याशा वाडग्यामध्ये ओतून तो दिला जातो. जसा आता आपण यूज अँड थ्रोचे जास्त पाहुणे आले किंवा एखादा लग्न समारंभ असेल किंवा साखरपुड्याचा कार्यक्रम असेल किंवा वाढदिवसाची पार्टी असेल तर अशा ठिकाणी परत परत ते कप धुणं किंवा त्या गोष्टी परवडत नाहीत आणि म्हणून आपल्याकडे यूज अँड थ्रोचे ते कप आलेले आहेत आणि या कप मध्ये चहा देतात. तसे या जपानमध्ये म्हणजे छोट्याशा वाडग्यामध्ये तो चहा ओतून दिला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया, आणि आता भारतात पहा, मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगितलेली आहेत, पण आता आपल्या भारतामध्ये कसं तर पहा, अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट और विजिटर्स ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी even in the humblest of homes. Most Indians like their tea hot with a good deal of milk and sugar in it. In the rainy season, it is brewed with ginger to give in it additional medicinal properties. Others add spices like cardamom, cloves, or mace to add to its taste and flavor. Tea is a must after a plate of spicy snacks, especially in the morning and evening. आणि भारतामध्ये अगदी साध्याशा घरात सुद्धा कोणत्याही पाहुण्याचं किंवा परिचित आलेला माणूस त्याला 1 कप भर चहा देऊन आदरातिथ्य केलं जातं. आणि बऱ्याचशा भारतीयांना म्हणजे आपल्याकडे इंडियामध्ये चहामध्ये काय टाकलं जातं, दूध, भरपूर दूध, चहामध्ये अजून पुन्हा साखर घातलेला वाफाळता एकदम गरम गरम चहा प्यायला आपल्याला आवडतो. आणि असा हा म्हणजे गरम चहा भारतीय माणसाला फार आवडतो. पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये पहा म्हणजे आले घालून चहा उकळल्याने त्याचे औषधी गुण द्विगुणित केले जातात. काही जण चहामध्ये पहा काय काय टाकतात, others add spices, additional medicinal properties. Brave with ginger to grow in additional medicinal properties. Other or spices like cardamom. कार्डमॉम म्हणजे वेलदोडे सुद्धा टाकतात. क्लोज और मेस, लवंग. क्लोज म्हणजे काय, लवंग, और मेस, लवंग किंवा अजून त्याला म्हणजे मेस म्हणजे जायफळ आपण म्हणतो जायपत्री यासारखे मसाले, मेस, टू ऍड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर, आणि मसाले घालून त्याचा स्वाद आणि चहाची लज्जत आणखीनच वाढवतात. काही म्हणजे प्रसिद्ध अशा हॉटेल्स आहेत किंवा चहाची स्टॉल आहेत तर अशा ठिकाणी चहा प्यायला लोक जातात. म्हणजे धुळ्यासारख्या शहरामध्ये आज आपण पाहतो की त्या ठिकाणी गोपाल टी आहे, त्याच्यानंतर गजानन टी आहे. आता नवीनच एक नवीन चहा आलेला आहे, पुण्याचा चहा आहे तो, आणि तो त्या चहावर देखील अत्यंत म्हणजे खूप लोक गर्दी करतात आणि आवडीने आनंदाने अशा ठिकाणी चहा पिण्यासाठी पोहोचत असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणूनच याचा स्वाद आणि लज्जत आणखीनच चहाची वाढवली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, चहाचे मसाले तयार केलेले आहेत. काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आज बाजारामध्ये आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या चहा आणि
अशा ह्या उत्तेजक पेय आणि त्याच्यामध्ये हे उत्तेजक पेय चांगलं स्वादिष्ट आणि लज्जतदार होण्यासाठी अशा प्रकारचे मसाल्याचे पदार्थ देखील चहामध्ये टाकले जातात. म्हणजे आणखीनच ती चहाचा म्हणजे लज्जत वाढवली जाते. आणि विशेषतः पहा काय म्हटलेले पहा, टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. पहा सकाळी आणि संध्याकाळी ताटलीवर चमचमीत पदार्थांवर ताव मारल्यानंतर चहा हा तर प्यायलाच हवा. काही काही लोक चहामध्ये काही स्पायसी स्नॅक्स घेतात, पहा बिस्किट घेतात, काही खारी टोस्ट, नंतर अजून बेकरीचे काही पदार्थ आणतात बेकरीमधून. तर असे हे बेकरीवरनं आणलेले पदार्थ देखील चहामध्ये बुडवून लोक आवडीने खातात किंवा चहा घेतात. सम connoisseurs release delicate flavored jasmine tea, green tea, lemon tea, and even acid tea. How about you? आता म्हणजे काही रसिक म्हणजे कॉनेशर्स, त्यांना कन्व्हिशर्स म्हटलेलं आहे. तर काही रसिक म्हणजे काही फार पारखी लोक असतात आणि जाईच्या मोहक डेलिकेट फ्लेवर जॅस्मिन टी म्हणजे जाईच्या मोहक हलक्या सुगंधाने युक्त असा चहा पितात. काही ग्रीन टी पितात, काही ब्लॅक टी घेतात, काही म्हणतात की म्हणजे ग्रीन टी, लेमन टी अँड इवन ऍसिड टी. आणि असे हे लिंबाचा स्वाद असलेला चहा आणि आईस टी. आईस टी, आईस टी म्हणजे काही लोक म्हणजे आईस टी, अशा सर्व प्रकारच्या चहाचा मनापासून लोक आस्वाद घेतात. तेव्हा शेवटी वाक्य हाऊ अबाउट यू, तुम्हाला कसा चहा आवडतो. प्रत्येकाची एक आवड वेगळी असते आणि मग तुम्हाला कशा पद्धतीचा चहा आवडतो. थिंग्स टू डू, मेक अ बिलिंग्युअल ग्लॉसरी ऑफ द व्हेरियस स्पाइस यूज इन द किचन. प्रत्येकाच्या किचन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चहाची चव असते. काही काही लोक म्हणतात तुम्ही माझा हातचा चहा तर पिऊन पहा, म्हणजे एवढा प्रत्येकाच्या हाताला चहाची टेस्ट वेगवेगळी असते. असा हा चहाचा इतिहास आहे, चहाची गोष्ट आहे. आणि या चहाचा इतिहास कसा होता किंवा चहाचा शोध कसा लागला तर तो आपण या पाठामध्ये पाहिलेले विद्यार्थी मित्रांनो. आणि अशी ही पाण्याखालोखाल सर्वत्र म्हणजे सर्वत्र सर्वात जास्त प्यायलं जाणारं कोणतं पेय असेल तर ती म्हणजे चहा. आणि या चहाला TEA म्हणजे टी म्हणजे चहा. तर अशा या टीचा आपण इतिहास आणि ही चहाची गोष्ट पहिला भाग या ठिकाणी हा द स्टोरी ऑफ टीचा पहिला पार्ट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता मला सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारचा चहा प्यायला आवडतो. कोणी म्हणेल तर मी ब्लॅक टी घेतो, कोणी म्हणेल मी ग्रीन टी घेतो, कोणी म्हणेल की मला अत्यंत गोड चहा लागतो किंवा गोड चहा पितो. तर असे प्रत्येक रसिकाचे किंवा प्रत्येक पारखी माणूस हा वेगवेगळ्या प्रकारच्या चहाची त्याला चव असते किंवा ती लज्जत किंवा तो आवडीने ते पेय घेत असतो. म्हणजे दिवसभराच्या कामाचा थकवा घालवण्यासाठी देखील शेतकरी बांधव जेव्हा सायंकाळी घरी येतात तर त्यावेळेस ते देखील म्हणजे दिवसभराच्या कामाचा म्हणजे काय म्हणतात त्याला शीन घालवण्यासाठी चहा हा प्रत्येक घरोघरी घेतला जातो. आणि असं हे उत्तेजक असं पेय आहे. तर या ठिकाणी आपण ही चहाची गोष्ट पाहिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू.